नमस्कार. हॉस्पिटलमधून काव्या पार्थला घरी घेऊन आलेली असते. तेव्हा जीवा आणि नंदिनी काव्याला म्हणतात, पार्थला तू वरती रूम मध्ये घेऊन जा, म्हणजे तो आराम करेल. तेव्हा काव्या हो असं म्हणते आणि काव्या पार्थला रूम मध्ये घेऊन जात असते. तेवढ्यात मानिनी काव्याचा हात पकडते आणि काव्याला म्हणते, काव्या थांब, तुला पार्थ सोबत जायची गरज नाही. जीवा, तू पार्थला सोडून ये त्याच्या रूम मध्ये. तेव्हा लगेच जीवा बोलतो, आई बस आ, तुझी नाटकं बंद कर. तुझं नक्की काय चालू आहे तेच मला कळत नाही. आई, असं वागून तुला काय मिळतंय? प्लीज हे सर्व जर का तू बंद केलंस तर बरं होईल. तेव्हा मात्र मोठ्यानी मानिनी बोलते, तू मला सांगायची गरज नाही जीवा, मी काय करायचं आणि काय नाही ते. मी फक्त सांगितलंय तेवढंच कर. तुला सांगितलंय ना तू पार्थला सोडून ये म्हणून. आणि काव्या, तू पार्थचा हात सोड, पार्थच्या जवळ सुद्धा जायचं नाहीस तू. तेव्हा मात्र पार्थ मोठ्याने बोलतो, बस झालं आई, बस झालं. काय चाललंय तुझं? अगं, तुझं हे वागणं मला खटकत चाललंय आई. मला खरंच कळत नाही तुझ्या मनात तरी काय चालू आहे. प्रत्येक वेळेला तू काव्याशी असं का वागतेस आई? आई, मला तुझं हे वागणं खरंच खूप त्रासदायक होतंय. तुला कळतंय का आई, तू आधी काव्याला गेस्ट रूम मध्ये राहायला सांगितलंस, त्याच्यानंतर काव्या घर सोडूनच गेल्या. खरं सांगायचं तर मला हॉस्पिटलमध्ये कळालं की तू काव्याला मला भेटण्यास नकार दिलास. आई, तुला असं वागून मिळतंय तरी काय, प्लीज सांग ना. तेव्हा लगेच मानिनी बोलते, हे बघ पार्थ, मला तुला त्रास होईल असं काहीही वागायचं नाही. पण पार्थ, तू समजून घे, मी जे काही बोलते ते अगदी खरं आहे. या काव्यापासून जर का तू लांब राहशील ना तर आयुष्यात काहीतरी करशील आणि तुला धक्का पचवायला सुद्धा कमी पडेल. खरं सांगायचं तर काव्यापासून आधीच लांब राहायला शिक. तेव्हा लगेच पार्थ बोलतो, आई, काव्या माझं आयुष्य आहे, मी त्यांच्याशिवाय राहण्याचा विचारच करू शकत नाही. आणि तू मला हे का सांगतेस? आधी तर तू मला काव्याला कसं प्रपोज करायचं, कसं प्रेमात पाडायचं हे सर्व सांगत होतीस आणि आता मात्र काव्यापासून मला लांब व्हायला सांगतेस. आई, मी काव्यापासून एकच दिवशी लांब होईल, तेव्हा मी हे जग सोडून कायमचा निघून जाईन. मला खरंच खूप त्रास व्हायला लागलाय. खरंच मला कळत नाहीये की काय करावं ते. पण मला मात्र आता एक गोष्ट समजून चुकले, लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टींचा विचार केलाच पाहिजे. आई, तुझं वागणं खरंच मला त्रासदायक व्हायला लागलंय. खरं सांगायचं तर आई, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा मी काव्याशिवाय राहू शकत नाही. पार्थ, अरे तुझ्या मनाला समजव, नको ते करू नकोस. अरे तू तिच्यासाठी काहीही करायला तयार असतोस, पण तिला विचार ना, तिचं तुझ्यावरती प्रेम आहे का पार्थ? मला नाही वाटत, कारण मला तिच्यावरती अजिबात विश्वास राहिलाच नाही. पार्थ, नको त्या मुलीच्या मागे नको लागू. तेव्हा लगेच पार्थ बोलतो, नको त्या मुलीच्या मागे? आई, तू काय बोलतेस कळतंय तुला? काव्या माझी बायको आहे आई, आणि तू तिच्याबद्दल असं काहीतरी बोलू शकत नाहीस. आई, तुझी हिंमतच कशी झाली असं काहीतरी बोलाय? तेव्हा लगेच मी बोलते, पार्थ, अरे तू असं कसं काय बोलू शकतोस? तू तुझ्या आईशी बोलतोयस. पार्थ, तू तुझ्या आईवरती आवाज चढवतोयस. त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात, मग काय करेल तो? अजून सुद्धा तुझा पदर धरून तुझ्या पाठीपाठी धावलं पाहिजे का त्यांनी? अगं, तू त्याच्या बायको विरोधात काहीही बोलतेस. हे बघ, मी असं म्हणतच नाही की त्यांनी तुझं काहीच ऐकू नये मानिनी, पण काव्या सुद्धा त्याची जबाबदार आहे. खरं सांगायचं तर त्या जबाबदारीला तो अगदी योग्य ते उत्तर देतोय तुला. आणि पार्थ, तू जबाबदारी तुझी समजून घेतोयस हे बघून मला खरंच खूप आनंद झालाय. मानिनी असं का वागते ते मला कळतच नाही. मानिनीचं वागणं खूपच चुकीचं आहे, पण तिला या सर्व गोष्टींचा पश्चाताप होणार आहे पार्थ. पण आता मात्र तिच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. तेव्हा मात्र लगेच पार्थ बोलतो, नाहीच अर्थ, कारण आईचं वागणं मी बघितलंय ना. काव्याला येता जाता टोमणे मारणे, घालून पाडून बोलणं, ती बिचारी काहीच बोलत नाही. पण खरं सांगायचं तर आई, जरा विचार कर, काव्याने कधी तुला त्रास दिलाय का? आई, तू मात्र येता जाता काव्यांना त्रास देत असतेस. तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात, मानिनी काय चाललंय? तुझ्या मनात तरी काय आहे ते स्पष्टपणे सांग. जर का तू ते स्पष्टपणे सांगितलंस तर कदाचित या सर्व गोष्टी घडणारच नाहीत. कदाचित तू या सर्व गोष्टीतून बाजूला होशील.
प्लीज जरा विचार कर. तेव्हा मात्र मानिनीला खूपच राग आलेला असतो. मानिनी मोठ्याने बोलते, प्लीज तुम्ही सर्वजण जरा माझा विचार करा. माझं काय चुकलंय? तुम्ही माझा विचार का करत नाही आहात? प्लीज प्लीज सगळ्यांनी जरा मला समजून घ्या. तेव्हा मात्र विक्रमादित्य मोठ्याने बोलतात, तुला समजून घ्यायचं म्हणजे काय? तू जे बोलतेस त्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं तर नाही. अगं नंदिनी आणि काव्या यांसारख्या सुना आपल्याला भेटल्या हे आपलं नशीबच समजायला पाहिजे. तेव्हा लगेच मानिनी बोलते, एवढं जर का नशीब आपलं चांगलं असतं ना तर मी असं बोललेच नसते. नंदिनीच्या बाबतीत माझं काहीच म्हणणं नाही, पण काव्या तुला मी असं का वागते याचं कारण चांगलंच माहितीये. तेव्हा पार्थ बोलतो, आई मग कारण मला सुद्धा सांग. कारण तू काव्याबद्दल काहीही सांगितलंस ना तरी सुद्धा मी काव्याच्याच बाजूने पाठीशी उभा राहील. तेव्हा लगेच मानिनी बोलते, तिचं दुसऱ्यावरती प्रेम असलं तरी? तेव्हा लगेच पार्थ बोलतो, हो त्यांचं दुसऱ्यावरती प्रेम असलं तरी. कारण का माहितीये का? जी लग्नाची परिस्थिती होती त्या परिस्थितीत त्यांना जो निर्णय घ्यावा लागला तो घाईघाईत घ्यावा लागला. त्यांना मला विचारता सुद्धा आलं नाही की तुमचं कोणावरती प्रेम आहे का म्हणून. पण आई जर का असंच तुझं म्हणणं असेल तर स्पष्टपणे बोल. तेव्हा लगेच मानिनी बोलते, मला आता काही उत्तर द्यायचं नाही आणि आता प्लीज शांत बसलात ना तर बरं होईल. जर का तुम्ही नीट विचार केलात ना तर बरं होईल. प्लीज या सर्व गोष्टींचा नीट विचार करा. कारण मला हा सर्व गोष्टी आत्ताच्या आता बंद करायच्या आहेत. तेव्हा लगेच जीवा बोलतो, आई काय चाललंय तुझं? का तू काव्याची पाठ धरलेस? आई प्लीज प्लीज असं नको करूस. तेव्हा लगेच नंदिनी बोलते, काय चाललंय का आई तुमचं? का तुम्ही काव्याच्या बाबतीत असं काहीतरी बोलताय? मला खरंच कळत नाहीये. प्रत्येक वेळेला येता जाता तुम्ही तिच्याबद्दल नाही नाही ते बोलताय. मी शांतपणे ऐकून घेते कारण मला तुम्हाला दुखवायचं नाही, पण तुम्ही मात्र ज्या पद्धतीने बोलताय ती पद्धत चुकीची आहे. प्लीज असं नका ना वागू. तुमच्या अशा वागण्यामुळे त्रास होतोय. तेव्हा मानिनी बोलते, नंदिनी मला कळतंय, मला समजतंय, पण कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी काव्याला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र मानिनीला खूपच राग आलेला असतो आणि मानिनी तिथून तावातावाने निघून जात असते. तेव्हा पार्थ मोठ्याने हाक मारतो, आई काय चाललंय? आई बोलणं असं अर्धवट टाकून जाऊ नकोस. तेव्हा मानिनी बोलते, बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही पार्थ, कारण तू माझा राहिलासच नाहीस. तू फक्त आणि फक्त तुझ्या बायकोचा विचार करतोयस, माझा नाही. तेव्हा लगेच विक्रमादित्य पार्थला बोलतात, पार्थ अरे नको त्या बाईकडे लक्ष देऊस. अरे डोक्यावर पडल्यासारखी ती करतीये. हे बघ काव्या, तू सुद्धा स्वतःला सावर. त्यावेळेला लगेच काव्या म्हणते, खरं तर माझीच चूक आहे देशमुख. जेव्हा तुम्हाला सत्य कळेल तेव्हा तुम्ही माझी साथ सोडणार तर नाही ना? तेव्हा लगेच पार्थ बोलतो, मी मरेपर्यंत तुमची साथ सोडणार नाही काव्या. तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर पार्थ मानिनीला समजावू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.